सातारा झेडपीत भाजपचा स्वप्नभंग। राष्ट्रवादी शिवसेनेकडून ब्रेक, सत्ता समीकरणे बदलली। जिल्हा परिषदेसाठी स्वबळावर लढून जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याचे भाजप धुरीणांचे स्वप्न जिल्ह्यातील ग्रामीण मतदारांनी धुळीस मिळवले आहे। जिल्हा परिषदेच्या 65 गटापैकी केवळ 27 जागांवरच सातारा जिल्हा परिषद इलेक्शन रिझल्टमध्ये भाजपचे उमेदवार विजयी होऊ शकले। तसेच 11 पंचायत समित्यांपैकी केवळ 3 पंचायत समित्यात भाजपला बहुमत मिळाले। तर रणनीतीनुसार लढलेल्या राष्ट्रवादी शिवसेनेने अनुक्रमे 20 व 15 गटात प्राबल्य मिळवून राष्ट्रवादीला 4 आणि शिवसेनेला 1 पंचायत समितीत थेट सत्ता मिळणार आहे। 3 पंचायत समित्यांमध्ये समान बलाबल राहिले आहे। या निकालामुळे जिल्हा परिषदेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे। जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवण्याच्या प्रयत्नात स्वबळावर लढणाऱ्या भाजपला अवघ्या 27 जागा मिळाल्या आहेत। तर जिल्हा परिषदेतील सत्ता कायम ठेवण्यासाठी एकत्रित झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या वेळेपेक्षा निम्म्याच जागा मिळाल्या आहेत। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली 15 जागा मिळवत जिल्हा परिषदेच्या सत्तेतील महत्त्वाचा पक्ष म्हणून अस्तित्व निर्माण केले आहे। भाजपने पहिल्यापासूनच जिल्हा परिषदेची सत्ता स्वबळावर मिळवण्याच्या तयारीची वाटचाल सुरू केली होती। ऐनवेळी महायुतीमधील मित्रपक्षांना बाजूला ठेवले तर भाजपची महापालिका निवडणुकीपासूनची भूमिका पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय घेतला।